समाजचार सद्गुरुस्तवन. अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये श्री सद्गुरूंचे महात्म्य अनन्यसाधारण आहे. मात्र गुरु हे देहापुरतेच मर्यादित नसून ते कसे गुरु साक्षात परब्रह्म असतात, किती व्यापक असतात याचे वर्णन आपल्याला या समासात आढळते. विश्वातील सगळ्या विशाल वस्तूंच्या उपमा त्यांचे वर्णन करायला कशा कमी पडतात ते आता बघूया. श्रीराम. आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो सकेना, ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे. नकळे नकळे नेती नेती ऐसे बोलतसे श्रुती, तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे. मज नकळे हा विचारू दुरुनी माझा नमस्कारू, गुरुदेवा पैल पारू पाववी मज. होती स्तवनाची दुराशा तुटला मायेचा भरवसा, आता असाल तैसे असा सद्गुरु स्वामी. मायेच्या बळे करी स्तवन ऐसे वांछित होते मन, माया झाली लज्जायमान काय करू. नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा माया योगे महिमा वर्णीन सद्गुरुचा. आपल्या भावा सारिखा मनी देव आठवावा ध्यानी, तैसा सद्गुरु हा स्तवनी स्तवू आता. जय जयाजी सद्गुरु राजा विश्वंभरा विश्वबीजा, परमपुरुषा मोक्षध्वजा दीनबंधू. तुझी येन अभयंकरे अनावर माया हे वोसरे, जैसे सूर्यप्रकाशे अंधारे पळोन जाये. आदित्ये अंधकार निवारे परंतु मागुते ब्रह्मांड भरे, निसी जालिया नंतरे पुन्हा काळोखे. तैसा नव्हे स्वामी राव करी जन्म मृत्यू वाव, समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाकी. सुवर्णाचे लोह काही सर्वथा होणार नाही, तैसा गुरुदास संदेही पडोची नेणे सर्वथा. का सरिता गंगेसी मिळाली मिळणी होता गंगा झाली, मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा. परिते सरिता मिळणी मागे वहाळ मानिजेत जगे, तैसा नव्हे शिष्य वेगे स्वामीच होये. परीस आपणा ऐसे करीना सुवर्णे लोहो पालटेना, उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरूचा. शिष्यास गुरुत्व प्राप्त होये सुवर्णे सुवर्ण करिता नये, म्हणून उपमान साहे सद्गुरुसी परिसाची. उपमे द्यावा सागर तरी तो अत्यंत चिक्षार, अथवा म्हणो क्षीरसागर तरी तो नासेल कल्पांती. उपमे द्यावा जरी मेरू तरी तो जड पाषाण कठोरू, तैसा नव्हे की सद्गुरु कोमळ दिनाचा. उपमे म्हणो गगन तरी गगना परिसते निर्गुण, या कारणे दृष्टांतहीन सद्गुरु सगगनाचा. धीरपणे उपमू जगती, इथं जगती म्हणजे पृथ्वी. धीरपणे उपमू जगती तरी हेहि खचेल कल्पांती, म्हणून धीरत्वास दृष्टांती हीन वसुंधरा. आता उपमा वा गभस्ती तरी गभस्तीचा प्रकाश किती, शास्त्रे मर्यादा बोलती सद्गुरु अमर्याद. म्हणून उपमे उणादिनकर सद्गुरु ज्ञान प्रकाश थोर, आता उपमा वा फणीवर तरी तोही भारवाही. आता उपमे द्यावे जळ तरी ते काळांतरी आटेल सकळ, सद्गुरु रूप ते निश्चळ
जाणार नाही. सद्गुरुसी उपमावे अमृत, तरी अमर धरिती मृत्यपंथ. सद्गुरु कृपा यथार्थ अमर करी. सद्गुरुसी म्हणावे कल्पतरू, तरी हा कल्पनेतीत विचारू. कल्पवृक्षाचा अंगीकारू कोण करी. चिंता मात्र नाही मनी, कोण पुसे चिंतामणी. कामधेनूची दुभणी, निष्कामासी न लगती. सद्गुरु म्हणो लक्ष्मीवंत, तरी ते लक्ष्मी नाशिवंत. ज्याचे द्वारी असे तिष्ठत मोक्षलक्ष्मी. स्वर्गलोक इंद्रसंपत्ती, हे काळांतरी विटंबती. सद्गुरु कृपेची प्राप्ती, काळांतरी चळेना. हरिहर ब्रह्मादिक, नाश पावती सकळिक. सर्वदा अविनाश एक, सद्गुरुपद. तयासी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी आघवी. पंचभूतिक उठा ठेवी, न चले तेथे. म्हणून सद्गुरु वर्णवेना, हे गे हेची माझी वर्णना. अंतरस्थितीची आखुणा, अंतर्निष्ठ जाणती. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सद्गुरुस्तवन नाम समास चौथा. श्रीराम.